नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. मात्र कारवाईस अनेक दिवस लागल्यामुळे विरोधक राज्य सरकारवर टीका करू लागले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. कोल्हापूरच्या तपोवन मैदानात गुरुवारी 22 ऑगस्टला महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना आम्ही पळून जाणारे नाहीत, काहीही झालं तरी अशा नराधामांना समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. कलकत्त्यामध्ये एका स्त्री डॉक्टरवर इतका भयानक आणि अनन्वित अत्याचार झाला. तो अत्याचार झाल्यानंतर यांची तोंड देखील उघडली नाहीत. तो अत्याचार झाल्यानंतर ते ममताजींचं त्या ठिकाणी तारीफ करत राहिले, एका शब्दाने त्याची निंदा केली नाही. मात्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या होत आहेत. मी त्यांना एवढंच सांगतो, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय या ठिकाणी रडायचं नाही, लढायचं. आम्ही पळून जाणारे नाही आहोत. काहीही झालं तरी अशा प्रकारच्या नराधमांना त्या ठिकाणी समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही, हे सांगण्याकरता निश्चितपणे आणि ठणकावून सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आणि म्हणून त्यांना राजकारण करू द्या. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.